नमस्कार मित्रांनो, जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जिवंत सातबारा मोहीम या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, जिवंत सातबारा मोहीम यात आपल्याला कोणता फायदा, यात आपण बरीच माहिती पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, जिवंत सातबारा मोहीम म्हणजेच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक मोहीम आहे, ज्या अंतर्गत सातबाऱ्यावर मृत व्यक्तीच्या वारसाची नोंद करायची प्रक्रिया सोपी आणि जलद केली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन संबंधित कामामध्ये होणाऱ्या अडचणी कमी होतील। ह्या मोहिमेचे उद्देश काय आहेत हे आपण पाहूया। वारसाची नोंदणी, सातबाऱ्यावर मृत व्यक्तीच्या वारसाची नोंदणी करणे, अधिकार अभिलेखातील दुरुस्ती, सातबाऱ्यावर मृत व्यक्तीच्या नावाऐवजी वारसाची नावे नोंदवून अधिकार अभिलेखात नोंदणी अपडेट करणे, खरेदी विक्री कर्ज अनुदान, जमीन खरेदी विक्री कर्ज सुविधा आणि अनुदान मिळवताना वारसांना होणाऱ्या अडचणी ह्यात दूर होणार आहेत। वेळ आणि खर्च बचत, ही प्रक्रिया जलद आणि सोप्या असल्याने वेळ आणि खर्च वाचतो। महसूल विभागाची पारदर्शकता, महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता वाढवणे। या मोहिमेचा कायदा पाहूया आपण। शेतकऱ्यांसाठी जमीन संबंधित व्यवहार करताना होणाऱ्या अडचणी कमी होतील। वारसांसाठी काय आहेत ते पाहूया। त्यांच्या हक्कांची जमीन पटकन मिळवणे शक्य होईल। मोहिमेची अंमलबजावणी राज्यभर, ही मोहीम राज्यभर राबवली जात आहे। महसूल विभाग तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ग्रामपंचायत तलाठ्याकडून नोंदणी अद्ययावत केली जात आहेत। कागदपत्रे, वारसाची आवश्यक कागदपत्रे, मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा तलाठ्याकडे सादर करणे आवश्यक आहे। ई फेरफार, तलाठी ई फेरफार प्रणालीद्वारे वारसाची नोंद अद्ययावत करतात। तर मित्रांनो, कसं वाटलं आजचं ही एक अपडेट, जिवंत सातबारा मोहीम या संदर्भातली माहिती नक्कीच आवडली असेल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।